बऱ्याचदा बोललोय हे सगळे विषय, पण मला तरी वाटतं ते आम्ही जे बोलतो ना त्याच्या महत्वापेक्षा तुम्हाला वाट बघायची असते की कोणीतरी तुमच्या देवतेवर आक्रमण करेल, अपमान करेल, आणि मग तेव्हा आम्ही आक्रमकपणे जागा होऊन हे सगळं करू. ही कायमची आपली पद्धत झाली. तर आताही तुम्हाला आत्मचिंतन करायचं असेल ना तर कायमस्वरूपी एक व्हा. अशी हिंमत कोणाची वाटणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. याच्या वेदना ह्याचा त्रास आम्हाला पण आहे की आपल्या देवतेवर कोणीतरी फैसपुरात, आम्हाला पण लाज वाटते की आम्ही ज्या फैसपूरमध्ये राहतो त्या फैसपूरमध्ये हे घडतं. तुमच्यापेक्षा वरून आम्हाला प्रश्न जास्त विचारले जातात की फैसपुरात ही ताकद वाढायचं कारण काय. म्हणून जी काही घटना घडली आहे त्या घटनेचा मी निषेध करतो. मी निषेध व्यक्त करतो सगळ्या संत महंत संप्रदाय आणि आपल्या सगळ्या ग्रामस्थान पंचक्रोशीन हिंदू बांधवांकडून की ही जी घटना घडली आहे ती जर मुद्दामून केली आहे आणि हे धाडस जर कुणाचं वाढत असेल तर त्यांनी वेळेवर आता ही सगळं आक्रोश बघून त्यांनी आता सावधान होण्याची आवश्यकता आहे. मी दुसरं या ठिकाणी हे घडल्यानंतर कशा ह्याचं चौकशी आपली झाली पाहिजे, गुन्हेगार कोण आहे ते लक्षात आलं पाहिजे. त्यासाठी आपण मागणी केली की तो गुन्हेगार शोधा. त्या गुन्हेगार शोधण्यासाठी आवश्यक आहे सीसीटीव्ही. त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये फक्त एकच तो दूरचा कोणता तरी सुदैवाने तो खासगी असल्यामुळे चालू आहे, परंतु जे सगळे प्रशासनाचे कॅमेरे आहेत त्या मेंटेनन्स नसल्यामुळे ते सगळे कॅमेऱ्यांच्या वायरी तुटल्या आहेत किंवा काय मेंटेनन्सच्या अभावी ते बिघडले नाही आहेत पण बंद पडले सीसीटीव्ही. आणि ते बंद पडल्यामुळे आज आपल्याला इथे या ठिकाणी सुद्धा त्याचं क्लिअर चित्र मिळत नाही, दिसत नाही की हे कोणी काय केलंय म्हणून. म्हणून पहिली मागणी आपण या ठिकाणी करतोय. मला तुमच्याकडून अपेक्षा अशा होत्या, या हा छत्री चौक आहे, सुभाष चौक आहे, बस स्टँडच्या समोरचा एरिया आहे किंवा सुभाष चौकापासून तर कॉलेज जे आपलं धनाज डीएन कॉलेज पर्यंतचा जो एरिया, डीएन कॉलेजच्या समोरचा एरिया, मला सांगा, तुम्ही सगळ्यांनी सांगा, आहे सुरक्षित? मग आज आपण चर्चा करतोय ना ही, मग आपण कोणीतरी आक्रमण काहीतरी वाईट घडेल त्यानंतर आम्ही जागा झालं पाहिजे का? मला आज तुमचा तो पण आनंद वाटतोय की तुम्ही जागा होऊन आता प्रश्न विचारले आणि तुम्हाला आता फैसपूरची आणि अस्मितेची काळजी वाटते. परंतु आम्ही ऍक्सिडेंट झाल्यानंतर स्पीड ब्रेकर टाकायचे नसतात ना, आधी स्पीड ब्रेकर टाकायचा असतो की ऍक्सिडेंट होऊ नये. जर एवढ्या वर्षांपासून कॅमेरे या शहरातील बंद असतील तर आम्ही का म्हणून नाही जाब विचारला? हे कोणतीही घटना कोणत्याही प्रकारे कशी घडू शकते. फैसपूर शहर आहे, इथे हा येणारा रस्ता आहे, सगळे या ठिकाणून येतात, इथे सुरक्षितता नाही, इथे कितीतरी ऍक्सिडेंट होताना वाचतात. आणि या स्पॉटला सुभाष चौकामध्ये बस स्टँडच्या समोर एवढी ताकद वाढली की तुम्ही नाही म्हणू शकत की बाजूला उभा राहा म्हणून. माझी गाडी आहे फैसपूर मधून येते जाते, मी महाराज आहे म्हणून मला जागा मिळते. बाकीच्या फैसपूरकरांनी मला सांगावं की श्वास घेऊ शकताय का फैसपूर शहर? त्यामध्ये जो कोणी चुकीचं असेल, ज्याचं अतिक्रमण किंवा जे विषय असतील ते मिटवले पाहिजे. तुम्ही बोललं पाहिजे. माझे विषय आधीच बोलून झाले. उघड्यावर मांस विक्री फैसपूर मध्ये होऊ नये तिथून मी सुरुवात केली आहे, परंतु मी तो विषय लावून धरला, तो नंतर शांत पडला. आम्ही वेळोवेळी तुम्हाला जे काही चुकीचं वाटतंय ते सगळे चुकीचे विषय तुम्ही वेळोवेळी मानले पाहिजे ना. तुम्ही 5 वर्ष का मागणी केली नाही सीसीटीव्ही बंद आहेत म्हणून? ही आपली पण चूक आहे. जिथे जिथे फैसपूर आपल्याला असुरक्षित वाटतं तिथे तिथे आम्ही प्रश्न विचारले पाहिजे, तिथे तिथे जाण करून दिली पाहिजे प्रशासनाला, ज्यांची जी जबाबदारी आहे. म्हणून इथे एवढी सगळी येताना जाताना इथे कुणाला गावाला त्रास होतो, इथे सगळा त्रास होतो, कोणी कसंही उभं असतं काय असतं. आपल्या फैसपूरला प्रवेश करण्याचं द्वार ते सुभाष चौक आहे. सगळ्या गावातल्या माता भगिनी तिथून ये जा आपल्या करतात. कोणत्या माता भगिनीला जागा आहे तिथून जाता येतं ना? कशासाठी ते अतिक्रमण त्या ठिकाणी असतं जिथून येणे जाण्याचा प्रवास गावामधला असतो. म्हणून हे जे सगळे विषय आहेत हे वेळेवरच आपल्या सगळ्यांनी कायमस्वरूपी, आज आपण बसलोय म्हणून आजचे नाही, ज्या वेळी ज्या काही तुम्हाला बाबी दिसल्या त्यावेळी तुम्ही एकत्रित येऊन जाब विचारले पाहिजे. जे काही हे सगळं एवढ्या रस्त्याने जे काही अतिक्रमण झालंय की गाडी यायला झाला, हायवेने जागा मिळत नाही, त्यामध्ये कोणीही असो, ते अतिक्रमण कोणाही असो,
ह्या काही शहरा बाबतीतल्या सुरक्षिततेच्या ज्या काही बाबी आहेत त्या सगळ्या बाबी आपण सगळ्यांनी लक्षात घेऊन वेळोवेळी त्याचा फॉलोअप आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे. इथे आता तपास केल्यानंतर कळतंय की सीसीटीव्ही सगळे बंद आहेत. पोलीस प्रशासनाचं म्हणणं आहे की नगरपंचायत नगरपालिकेचं म्हणणं आहे पोलीस प्रशासन असा तो गोंधळ आहे. परंतु या निमित्ताने आपल्याला आज रोजी शाश्वती पाहिजे. आज संध्याकाळपर्यंत हे सीसीटीव्ही चालू झालेले पाहिजे. पहिलं जेथे काही हे सगळे आवश्यक जो सेन्सिटिव्ह एरिया आहे तिथले सगळे सुभाष चौक असेल का कुठलाही असेल त्या सगळ्या परिसरातील सीसीटीव्ही आज संध्याकाळी ती नगरपालिकेची जबाबदारी आहे का पोलीस स्टेशनची ते मला माहित नाही. ती कोणाची जबाबदारी तुम्ही दोघांनी ठरवावी, नगरपालिका किंवा पोलीस स्टेशन. ते तुम्ही जबाबदारी ठरवायची. आज संध्याकाळी हे कॅमेरे सुरू झाले पाहिजे असं माझं मत आहे. ती कोणाची जबाबदारी असेल ते. तिसरा विषय की या ठिकाणी जो तुमचा भाव आहे, श्रद्धा आहे, आम्ही पण दुग्धाभिषेक केलाय, आम्ही अनुमती दिली आमची. माझं म्हणणं असं आहे की इथे या चौकाची डिझाईन ठरवून या ठिकाणी सगळ्या परमिशनची अपेक्षा असते. परमिशन शिवाय हे होत नाही. आणि आपलं ते आराध्य दैवत आहे. उद्या त्यावरच आपण चुकीच्या पद्धतीने गाडी आली धडकली तर आपल्याच गावाचं वातावरण बिघडू शकतो. तो जो गाडी घेऊन येणार आहे तो आपलाच बंधू पण असू शकतो. काही लोक अशी आहेत की ती मुद्दामून पण आणतील, काही अनावधानाने आणतील. म्हणून त्या दैवताचा अपमान झालेला आपल्याला सहन होणार नाही. तुमच्या मनातला आक्रोश माझ्या लक्षात येतो आणि तो असला पाहिजे. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय झाला आणि तुमच्या मनात आक्रोश निर्माण झाला, त्याचा मला महाराज म्हणून आनंद आहे. आमच्या संतांना सर्वांना आनंद आहे. या आक्रोशासाठीच आमची प्रवचन आणि कथा असतात. लक्षात ठेवा की तुम्हाला तुमच्या धर्माची जी अस्मित आहे, देवी देवता हे थोर पुरुष आहेत, त्यांचा सन्मान तुमच्या मनात असला पाहिजे. म्हणून फक्त आपण आज आश्वासन आपल्याला इथून पाहिजे, नगरपंचायत कडून, पोलीस प्रशासनाकडून, तहसीलदार मॅडम पण इथे उपस्थित आहे की या ठिकाणी या एरियामध्ये इथे कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मानाने दिमाखात एक पुतळा या ठिकाणी उभा राहावा अशी मागणी आज आपण या ठिकाणी करतो. त्याची सुरक्षितता असली पाहिजे, त्याची भव्यता असली पाहिजे आणि सर्व पद्धतीने मान मर्यादेनुसार ते आपण आवाहन प्रशासनाकडे करतोय, मागणी करतोय की त्यांनी याकडे लक्ष देऊन ही आपली एक मागणी पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा. ही माझी मागणी आहे. आणखी सीसीटीव्हीचा आपण सांगितलं संध्याकाळपर्यंत ती व्यवस्था झाली पाहिजे. राहिला चोरां यांचा विषय, जे अपराधी आहेत आपण वेळ देतोय 8 दिवसापर्यंत ह्याची प्रशासनाने खोल चौकशी करावी. या ठिकाणी त्या पद्धतीने प्रयत्न करावे की हे कोणी मुद्दामून केलं असेल तर कोणी पण असो, माझं म्हणणं आहे तो कोणत्याही धर्माचा असो, तो आपल्यातील पण एखादा जयचंद असो, कोणी पण असो की जो मुद्दामून या फैजपूरचं वातावरण अशा पद्धतीने बिघडवायचा प्रयत्न करतोय, त्या प्रत्येकाला तो कोणत्याही जाती धर्माचा असो त्याला शिक्षा झाली पाहिजे. 8 दिवसामध्ये आपण पोलीस प्रशासनाला, नगरपालिकेला आपण निवेदन आता देतोय. त्यामध्ये सीसीटीव्ही आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण आणखी एक पेज लिहितोय, त्यामध्ये ते निवेदन देतोय. 8 दिवसामध्ये त्यांनी सखोल चौकशी या प्रकरणाची करावी आणि मी स्वतः 8 दिवस याचा फॉलोअप घेणार की चौकशी कुठपर्यंत आली आणि त्याचं तुमच्याकडे निवेदन काय आहे, त्याचं उत्तर काय आहे. नाही तर पुढची दिशा तुम्ही ठरवायची, मी त्याच्यामध्ये बाधा बनणार नाही. महाराज तुम्ही आणि प्रशासन. महाराज 1 मिनिट, हे लाईटच यायचे लागले, जे लागेलच नाही आहे.